हलकटपणा, नीच मनोवृत्ती, विकृत स्वभाव ह्याचं उदाहरण तुम्हाला बघायचंय. अगोदर हा व्हिडिओ बघा, मग त्यावर आपण बोलूया. उसके पीछे विदेशी ताकतें लगी है, वो मर जाए तो और खुशी होगी. ठीक है, आप लोग भारतीय हो क्या हो, तमाशा करते हो भाई, राष्ट्र के प्रति इतनी गद्दारी कर रहे हो. टेंशन में बैठे हैं और जो 18 बच्चों की जाने चली गई उसके लिए सोनम वांगचुक सर जो बहुत बड़े साइंटिस्ट नहीं तो आप क्या करेंगे? सर धर्मेंद्र प्रधान सर जो इंजीनियर हो, साइंटिस्ट नहीं है, पहली बात. दूसरा, उसके पीछे विदेशी ताकतें लगी है, वो मर जाए तो और खुशी होगी. ठीक है, आप लोग भारतीय हो क्या हो, तमाशा करते हो भाई, राष्ट्र के प्रति इतनी गद्दारी कर रहे हो. मैं देख रहा हूँ यहाँ जो है बैठे हुए हैं, जो वीडियो नहीं देखते उनको आप लोग बहका रहे हो. आप लोग बैठ के जंतर मंतर में किस वोट के लिए आप बैठे हो, क्या आपका मुद्दा है, क्या करते हो आप? सर हम पढ़ाई कर रहे हैं अभी. किस क्लास में हो? बीएससी फर्स्ट ईयर. नीट दिया आपने? नहीं दिया, फिर आपको क्या मालूम नीट की हकीकत क्या है? सर धर्मेंद्र प्रधान का हमने भी विरोध किया है और बीजेपी का आरएसएस के लेवल पे किया है. ठीक है, उनके पास इसको आराम से भी नहीं मैं आराम से नहीं, आप लोग नए लड़के और आप लोग को मालूम नहीं कुछ. मैं क्या हूँ सर, वो गद्दार आदमी है जो चाइना को सपोर्ट करता है, पाकिस्तान दौरे करता है, वो बांग्लादेश का जो राष्ट्रपति है उसके साथ गले मिलता है, जिसने हिंदुओं का कत्लेआम कराया. आप लोग यही चाहते हो इस देश में ये कत्लेआम हो? सर तेज आवाज में बोल के गलत चीज को सही नहीं कर सकते. नहीं तेज आवाज की बात नहीं. आप लोग जानते ही नहीं कोई चीज. देश के खिलाफ अभी जवानी है, खून गर्म है, इसे आप देश के खिलाफ कुछ भी बोल रहे हो. देश के खिलाफ नहीं बिल्कुल बोल रहे हो. बैकग्राउंड में क्या है आपके पास? आज संसद का घेराव है, काहे के लिए घेराव भाई? जाके धर्मेंद्र प्रधान के घर का घेराव करते. और कौन आ रहा है? पूरे जितने गद्दार नेता है वो सब आ रहे हैं इसमें. वो जो कोई स्टूडेंट नहीं, कोई जन जी नहीं. नए लड़के अभी कॉलेज के जो जिनको कुछ मालूम ही नहीं, जो से हम लोग भी करते थे प्रोटेस्ट. सर वहाँ पे नॉलेजेबल लोग कोई नहीं, कोई नॉलेज नहीं. जिसको साइंटिस्ट बोल रहे हो आप, वो इंजीनियर है, मैकेनिकल इंजीनियर है. आपने उनके बारे हम में लोग कितना इंजीनियर स्टडी हैं. किया? आपने उनके बारे में कितना स्टडी किया? उनके बारे में एक रिसर्च पता है आपको? मेरे को सुनो, मेरे को 50 मालूम है. एक बताइए, 50 मालूम है. वो जिस कॉलेज में लड़कों को पढ़ा रहा है उनकी डिग्री फर्जी है. बताइए, उनकी एक रिसर्च बताइए. रिसर्च? अरे याद है, याद भी नहीं होगी. अरे बेटा, मेरे खुद के जो है ना वो आदमी इतना बड़ा नहीं है. आप हमें बोलने दे मेरे को रहे हैं. इंटरनेशनल रिसर्च अवार्ड मिला है, मालूम है? मैं क्या करूँ जान के जब आप अच्छी चीजें नहीं बोल पा रहे हैं. भाई मेरे को जब आप नहीं जानते हो, मैं वांगचुक को कैसे जानूंगा जो फर्जी कॉलेज चलाता है वहाँ पे. एक भी बच्चे की डिग्री उसके लिए आप लोगों ने आपका नाम क्या है? आपका नाम क्या है? मैं संतोष मिश्रा. कहाँ रहते हैं आप? मैं यही रहता हूँ, जबलपुर में. कहाँ? जबलपुर में मदन महल. मदन महल में आप रहते हैं. बांधवांनो, या देशामध्ये एखाद्याच्या मरणाची वाट पाहणं, त्याच्या मरणाची प्रार्थना करणं, तो मेला पाहिजे असं विधान करणं, अशा अपेक्षा करणं, अशी भावना व्यक्त करणं हे अत्यंत विकृत माणसाचं, विकृत बुद्धिमत्तेचं, नीच मनोवृत्तीचं लक्षण आहे. संतोष शर्मा जबलपूरचा काय म्हणतो? हे सोनम वांगचुक मेले पाहिजे. काय म्हणतो हा? ही लोक सगळी अशीच आहेत. काय म्हणतो हा? फर्जी कॉलेज चालवतो. अरे हलकटांनो, गेल्या 2,500-3 हजार वर्षामध्ये तुमच्यात एक तरी शास्त्रज्ञ जन्माला आलाय का? एक तरी विद्वान, माणुसकीसाठी आयुष्य समर्पित करणारा एक तरी माणूस तुमच्या जन्माला आलाय का? अत्यंत उंचीवरच्या लेह लडाखच्या ठिकाणी लोकांचं जीवन सुखकर करण्यासाठी आयुष्य व्यतीत करणारा माणूस आहे. त्यांच्या जीवनामध्ये थोडं तरी सुख नांदावं, हिरवळ नांदावी, काय शांती समृद्धी नांदावी, याच्यासाठी त्या माणसानं आयुष्य घालवलं. अरे तुमच्यात कोण जन्माला आलं? स्वतःच्या पलीकडे काय तुम्ही 1,000-3,000 वर्षात विचार केलाय? अहो तुम्ही दुसऱ्याच्या भाडीवर जगणारे लोक. तुम्ही कधीही गेलं, वर्ण व्यवस्था आली वरच्या टोकाला, जाती व्यवस्था आली वरच जाऊन बसता. कोणत्याही भारताच्या समाज व्यवस्थेत फुकटात खाण्यासाठी वर जाऊन बसलात तुम्ही? कधीही कोणत्याही कालखंडात शारीरिक श्रम केलं नाही, कधी राबला नाहीत. लोकांच्या श्रमावर, कष्टावर, त्यांच्या आयत्या पैशावर तुम्ही जगण्यात आयुष्य घालवलं. कधी कोणत्याच कालखंडात तुम्ही चांगलं काम करणाऱ्यांना सपोर्ट केला नाही. कधी तुम्ही संतांच्या बाजूने उभं राहिले नाही. सगळ्या संतांना तुम्ही विरोध केला. कधी तुम्ही महापुरुषांच्या, महामानवांच्या बाजूने उभं राहिलात नाही. महापुरुषांना, महामानवांना सुद्धा तुम्ही विरोध केला. का? तुमचे धंदे बंद होतील, लोक तर्क करतील, लोक विचार करतील, लोक स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी, हक्क अधिकारासाठी प्रश्न उपस्थित करतील म्हणून तुम्हाला झोंबलं. आताही तोच मुद्दा आहे. तुमची व्यवस्था आहे, तुम्हाला आयतं खाणाऱ्यांची व्यवस्था आहे, तुम्हाला आयती भाड मिळवून देणाऱ्यांची व्यवस्था आहे. तुमच्यासाठीच्या सगळ्या या व्यवस्थेमध्ये सूट आहे, खुलं आहे. सगळं लुटा, देशाला लुटा, देशाच्या तिजोऱ्या लुटा. तुम्ही बघताय सगळी लूट. अहो तुम्हाला ईश्वराची मंदिरं देखील पुरली नाही लुटायला, इतकं तुम्ही भाड खाणारे आहात. आणि आता एका शास्त्रज्ञाच्या, एका महान व्यक्तीच्या मृत्यूबद्दल तुम्ही प्रार्थना करता, मेला पाहिजे असं तुम्ही म्हणता. कोणत्या मनोवृत्तीचे लक्षण आहे तुमचे? तुमच्याकडून कोणती अपेक्षा होऊ शकत नाही.
तुम्ही तर या देशासाठी, पृथ्वी तलासाठी माणूस म्हणून घेण्यासाठी कलंक आहात. तुम्ही कोणत्याही कालखंडात इतिहास उघडून बघा, तुम्ही कधीच माणुसकीच्या बाजूने उभे राहिला ना. कधीच तुम्ही सर्वसाधारण गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, श्रमिकांच्या बाजूने कधीच उभं राहिलेलं नाही. कधीच त्यांचं जगणं सुखकर व्हावं यासाठी तुम्ही योगदान दिलेलं नाही. तुम्ही कधीही मानवी जीवन सुखकर करण्यासाठी कोणताही प्रयोग केला नाही, कोणताही शोध लावला नाही. मानवी जीवनाच्या सुखकर करण्यात, प्रगतीमध्ये, विज्ञानामध्ये तुमचं योगदान 0% आहे, नाहीच आहे. कधी तुम्ही हे केलेलं नाही. म्हणून तुमच्याकडनं काय अपेक्षा करायच्या. परंतु बघा बांधवांनो, सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या ह्या काय म्हणता येईल आता ह्यांच्याबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत असल्या नीच मनोवृत्तीच्या लोकांचं सकाळी सकाळी रामाच्या राम पहाऱ्यातल्या प्रार्थना बघा. सोनम वांगचुक मेले पाहिजेत म्हणतायत. बघा सकाळी सकाळी यांच्या मनोवृत्तीचं प्रदर्शन. अहो, एक विद्यार्थिनी चर्चा करते, तिला बेटा म्हणून, तिला अदबीनं बोलवून उत्तर देण्याऐवजी, समजून सांगण्याऐवजी बखेडा खडा करणं, मोठ्याने बोलणं, सगळं अंगावर ओढून घेणं, काय काय म्हणायचं याला. हे सातत्याने करत आहेत. कधीही चर्चे टिकत नाहीत, कधीही मुळात चर्चेत नीट करत नाहीत. सगळं ओढून ताणून बोलायच्या ह्यांच्या घाणेरड्या सवयी. इतकं चांगलं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे, विद्यार्थ्यांच्यासाठी संवेदनशील मनाने उपोषणाला बसणारे सोनम वांगचुक आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे, आरोग्य चांगलं व्हावं, त्यांचं आंदोलन तडीस जावं, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. अहो, या देशामध्ये आता ह्या नीटच्या परीक्षेमध्ये किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. काय त्यांचा दोष होता. नागपूरमध्ये जाऊन बघा, अपंग असणारे मायबाप, आपली मुलगी, आयुष्याचं शेवटचं त्यांचं काय म्हणता येईल दृष्टी होती, आयुष्याची शेवटची आशा अपेक्षा मुलीकडून होती. त्या पोरीने बिचारीने आत्महत्या केली. देशभरामध्ये अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातली ही सगळी विद्यार्थी होते, त्यांनी आत्महत्या केली. त्याच्याप्रती तुम्हाला काही संवेदना वाटली नाही, 4 ओळीमध्ये लिहिलं नाही, थोडंसं बोललं नाही. अरे कुठं फेडणार ही पाप. आणि म्हणून बघा बांधवांनो, या देशातली ही जी विकृत मनोवृत्ती आहे ती काही आपल्या सर्वसाधारण लोकांची नाही, ती बहुजनांची नाही, ती कष्टकऱ्यांची नाही. तुम्हाला कधी असल्या दुसऱ्यांच्या मरणाचा प्रार्थना करणारे लोक आदिवासींमध्ये मिळणार नाहीत. तुम्हाला कधीही दुसरे मरावेत त्यांच्यासाठी प्रार्थना, मरण्याच्या प्रार्थना करणारे लोक भटक्या विमुक्तांमध्ये, शेड्यूल कास्टमध्ये, दलितांमध्ये मिळणार नाहीत. तुम्हाला कधीही शेतकरी कारागीर जातींमध्ये दुसरा मरावा अशा प्रार्थना करणारे लोक मिळणार नाहीत. ही मनोवृत्ती कुणात आहे ते ओळखा. संतोष शर्मामध्ये ही मनोवृत्ती आहे. ही मनोवृत्ती एका विशिष्ट जात समूहाची आहे, हे नक्की तुम्ही ओळखलं पाहिजे. आजूबाजूला बघा कोण लोक आहेत. अहो, कुठलाही वृद्ध वयस्क नेता, एखादा त्याचा व्हिडिओ बघा आणि त्याच्या खालच्या कमेंट बघा. महाराष्ट्रामधले वृद्ध वयस्क राजकारणातले जाणते, राजकारणातले अभ्यासक, कोणताही नेता बघा वृद्ध वयस्क, त्याच्या खाली यांच्या कमेंट असतात, हा म्हातारा कधी मरतो की, हा कलंक आहे, हा मेला पाहिजे. मरणाच्या प्रार्थना करणारे हे नीच मनोवृत्तीचे लोक आहेत. काय बोलायचं यांच्याबद्दल. सोनम वांगचुक यांच्याबद्दल अशा पद्धतीनं बोलणं, ह्याचा आम्ही निषेध करतो. अशा विकृत मनोवृत्तीचा आम्ही निषेध करतो. धन्यवाद. जय भारत. मित्रांनो, हे होते धर्मकीर्ती महाराज परभणीकर. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता. आपलं यावरचं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.